महानगरपालिका निवडणुकीच्या आधी पण हा प्रयोग झाला, पण ते काय त्याचा परिणामच झाला नाही. कारण लोकांना माहिती आहे की राजेश क्षीरसागर हा माणसांमधला, लोकांमधला नेता आहे. सगळे राजकीय नेते जे आम्ही आहोत ना, ते काचेच्या घरामध्ये राहतो. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारला तर ही भीती मनात बाळगली पाहिजे की तुमच्या घरावर पण दगड येतील. ते आमदार आणि शिवसेनेचे खूप जुने नेते, आधी उद्धवजींबरोबर, नंतर एकनाथजींबरोबर, आता राज्याच्या नियोजनचे उपाध्यक्ष, ज्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे, अशा राजेश क्षीरसागरांना नॉर्मल मार्गाने मागे ढकलता येत नाही. तर हे अधूनमधून काही प्रयोग चाललेले आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या आधी पण हा प्रयोग झाला, पण ते काय त्याचा परिणामच झाला नाही. कारण लोकांना माहिती आहे की राजेश क्षीरसागर हा माणसांमधला, लोकांमधला नेता आहे. आणि त्यामुळे आताही जो प्रयत्न चालला आहे त्या प्रयत्नातून काही हाताशी लागणार नाही. हे सगळं राजेश क्षीरसागरांना अडचणीत आणण्यासाठीचं षडयंत्र आहे. आई अंबाबाई सगळं पाहत असते, ती राजेश क्षीरसागरांना या संकटातून बाहेर काढेल. सतेज पाटील या मागे आहेत असा आरोप होतोय. नाही, मी काही कोणाचा आरोप. राजेश क्षीरसागर, हे बघा, सगळे राजकीय नेते जे आम्ही आहोत ना, ते काचेच्या घरामध्ये राहतो. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारला तर ही भीती मनात बाळगली पाहिजे की तुमच्या घरावर पण दगड येतील. आणि त्यामुळे ह्या लेवलला जाऊन राजकारण कधी करता येत नाही. तर सतेज पाटील आहेत की नाही, राजेश क्षीरसागरांवर आरोप झाल्यामुळे ते म्हणू शकतात. पुरावे सापडले तर मग त्यांच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंगली मी म्हणेन. आता माझ्या हाताशी असे पुरावे नाहीत. ज्याने कोणी केलंय त्यांना मी एवढंच म्हणू शकतो, म्हणायला पाहिजे की अशाने काही आपण आयुष्यात मोठं होत नाही. म्हणजे रेष मोठी करा म्हटल्यानंतर दुसऱ्याची रेष पुसायची, अशाने मोठी रेष होता येते. रेष मोठी व्हायची असेल तुमची रेष मोठी आखायला. हे कुठलं चाललेलं आहे की यांची रेष अर्धी करा मग माझी रेष मोठी होईल, असं नाही का? दादा, पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. उद्या ठाकरे गटाकडून स्थगन प्रस्ताव या संदर्भात आणला जाणार असल्याची माहिती आहे. राजेश क्षीरसागरांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या नावाने कुठलाही प्रस्ताव आणायचा असेल तर त्याला विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. आणि त्यामुळे संसदीय आयुध कशी पण वापरता येते. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. महायुतीचा प्रत्येक घटक पक्ष आपल्या संपर्कातले ठराव इंडिपेंडेंटली, स्वतंत्रपणे दाखल करतात. याचा अर्थ त्यांच्यामध्ये आपापसात मतभेद आहेत असं नाही. शेवटी मला सांगा की एक कुटुंब असं म्हणत असताना प्रत्येक भावाचा वेगळा बिझनेस असतो. तरीही ते त्या घरातल्या कोणाचं लग्न निघालं, सगळे एकवटतात. तसं निवडणूक हे लग्न आहे, सगळे एकत्र येऊन काम करतील, काही काळजी करण्याचं कारण नाही.